चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग पाहणार आहे हा डेफिनेटली आहे प्लॅनिंग कमिशन, ज्याला आपण नियोजन आयोग जे असं म्हणतो. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची एक घटना, एक बाब लक्षात घ्या की नियोजन आयोग. क्लिअर मित्रांनो, हे जे आहे हे सध्या जे आहे काय त्याला काय म्हणता येईल, बंद झालेला आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की नियोजन आयोग जे आहे हे भारतामध्ये बंद झालेला आहे. या जागी नवीन एक रचना आली आहे, त्याचं नाव आहे नीती आयोग. काय नाव आहे त्याचं? नीती आयोग आहे. क्लिअर. आता काय झालं, थोडस महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या की ठीक आहे, नीती आयोग आलं का 1 जानेवारी 2015 पासून मित्रांनो नीती आयोगाची स्थापना झाली. ठीक आहे, लक्षात घ्या. तरी तरी काय मित्रांनो, नियोजन आयोगावर पेपरला प्रश्न येतात का, हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं तुमच्याही पेपरला 1-2 प्रश्न नियोजन आयोगा संदर्भात आलेले आहे. पटापट त्याचा जो आहे हा आपण काय घेणार आहे, आढावा घेणार आहे. ठीक आहे, फार डिटेल त्याच्यात चर्चा करत बसू नये. ठीक आहे, काय म्हणताय लक्षात घ्या. एक पहा, नियोजन आयोगावर तुम्हाला जो की पेपरला प्रश्न आला हा आहे स्कीमवर. स्कीम म्हणजे काय होते, गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहे, क्लिअर, या योजनांवर तुम्हाला प्रश्न विचारला. मग आता तुम्ही म्हणाल सर का हो, हे योजना ज्या आहे या क्लिअर आहे का, पंचवार्षिक योजनेशी रिलेटेड आहे का? तो हो, काही योजना तसा तुम्हाला पेपरला प्रश्न आहे. ठीक आहे, किंवा एखादी योजना जर आली, क्लिअर आहे का, तर ती तुमच्या करंट अफेअर मधून मित्रांनो जे ही येणार आहे. ठीक आहे, चला तर मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं आजचं लेक्चर जे फटाफट फटाफट आपण सुरू करू. क्लिअर. पहा मित्रांनो, प्लॅनिंग कमिशन. ठीक आहे, पहिली बेसिक कन्सेप्ट ज्या या सगळ्यात पहिले ज्या मित्रांनो समजून टाकू. ठीक आहे, पहा काय दिलंय की आर्थिक नियोजनाची केंद्रीय संस्था पूर्वी, क्लिअर आहे का, तर ती मित्रांनो कुठली आहे तर लक्षात घ्या, ती नियोजन आयोग जी आहे ही होती. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर काय झालं थोडस लक्षात घ्या की ही सगळ्यात पहिलं स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली 15 मार्च 1950 ला मित्रांनो काय या आयोगाची स्थापना करण्यात आली. स्टार मार्क. क्लिअर आहे का, याची स्थापना कधी आहे नियोजन आयोगाची? 15 मार्च 1950 ला. क्लिअर. समोर जो 28 मार्च 1950 ला आयोगाची पहिली बैठक भरली. नेक्स्ट स्टार मार्क, भारताचे पंतप्रधान नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. नीती आयोग मध्ये मित्रांनो आपण हीच कन्सेप्ट पाहिली. काय पाहिलं? नीती आयोगाचे क्लिअर पदसिद्ध अध्यक्ष. भावांनो, मी काय म्हणतो लक्षात आहे का, आता पदसिद्ध म्हणजे काय? कन्फर्म. क्लिअर आहे का, दुसरे नसणार आहे. कन्फर्म अध्यक्ष कोण आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, हे पंतप्रधान आहे. ठीक आहे, समोर जो आयोगाचे उपाध्यक्ष हे दैनंदिन कामकाज पाहतात. क्लिअर. उपाध्यक्ष. क्लिअर आहे का, आणि सदस्यांची निवड त्या काळामध्ये कोण करत होतं? शासन करत होतं, म्हणजे गव्हर्नमेंट करत होतं. क्लिअर. उर्वरित सदस्यांमध्ये पहा कोण कोण आहे? अर्थशास्त्रज्ञ आहे, विचारवंत आहे, नियोजन मंत्री आहे आणि एक सचिव होता. ठीक आहे, क्लिअर आहे पहा. समोर जो सगळ्यात महत्वाचं नियोजन आयोगाची काय काम होतं? क्लिअर आहे. मी फार डिटेल चर्चा करत बसत नाही, कारण की पेपरला इतका डिटेल प्रश्न येणार नाहीये. ठीक आहे, चला पहा. देशातील संसाधने, भांडवल, भौतिक साधन सामग्री यांचा विचार करून त्यांचा उपयोग करता येईल अशी योजना आखणे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या भारतामध्ये मोठमोठी नैसर्गिक साधन संपत्ती आहे. क्लिअर आहे का. त्याच्यानंतर मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपल्या इथं काय आहे त्याला काय म्हणतील, जसं नैसर्गिक आहे तसं भौतिक साधन संपत्ती पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भांडवल. क्लिअर आहे. आता भांडवल शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. क्लिअर. भौतिक साधन सामग्री. क्लिअर आहे का. उदाहरणार्थ जर पाहाल तर कशी मोठ्या मोठ्या कंपनीज आहे. क्लिअर आहे का. मोठमोठ्या वास्तू आपल्या इथं आहे. ठीक आहे, या सगळ्यांचा उपयोग करता येईल. क्लिअर आहे का. अशा योजना मित्रांनो ज्या आपल्याला आखायच्या. ठीक आहे, कन्सेप्ट समोर आपण ते शिकणार आहे. क्लिअर आहे का. जसं जसं आपल्या गरजा वाढत गेल्या तशा तसे आपले नैसर्गिक स्रोत जे उपलब्ध होते त्याचा वापर आम्ही केला. ठीक आहे, समोर संसाधनांचा समतोल व योग्य वापर करणे. आता नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे म्हणून आहे तिचा ओरबाडून काय करणे, आपल्याला ते संपवायची नाही. क्लिअर आहे का. त्याचा समतोल. ठीक आहे, म्हणजे निसर्गाचा ऱ्हास पण झाला पाहिजे आणि योग्य वापर आपल्याला करायचा आहे. क्लिअर. समोर जो उद्दिष्टांचे टप्पे ठरून त्या दृष्टिकोनातून नियोजन करणे. आता उद्दिष्ट म्हणजे काय? 1 2 3 4. क्लिअर आहे. ध्येय आपल्याला गाठायचं आहे. ठीक आहे, या ध्येय गाठण्यासाठी मित्रांनो काही बेसिक काय उद्दिष्ट आपण ठेवली आहे का. ठीक आहे, ते जे आहे आखणे आणि त्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करणे ते देखील समोर आहे. ठीक आहे, आर्थिक विकासातील अडथळे दूर करणे.
आर्थिक विकास मित्रांनो कशाच्या आधारावर आहे क्लिअर आहे का? आर्थिक विकासामध्ये कन्सेप्ट काय आहे का? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इंडस्ट्री लागेल, ठीक आहे, त्याच्यानंतर लेबर्स लागतील. हो, हेडफोन चालू आहे वैष्णवी. स्पीकर चालू आहे तुमचं, म्यूट वर ठेवा, ठीक आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, कन्सेप्ट काय आहे का? जे काही देशाच्या आर्थिक विकास आपला होता यातला अडथळे जे ना आपल्याला दूर करायचे, ठीक आहे. चला समोर जाऊ. योजनेचे मूल्यमापन करून आवश्यक वेळोवेळी बदल करणे. बऱ्याच वेळा काय होत असते, आपण प्लॅनिंग करतो, ठीक आहे, पण ते फिसकटते, ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या, ते देखील त्याच्यात आवश्यक असेल तर चेंज करायचा. क्लिअर? योजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार करणे. क्लिअर आहे का? मग आता ठीक आहे, मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग आहे आपलं, मोठ्या प्रमाणात एखादी स्कीम आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी यंत्रणा म्हणजे काय, त्या अनुषंगाने स्टाफ आपल्याला सादर करावं लागेल किंवा तयार करावं लागेल, ते आपण केलं. नियोजन आयोग हे घटना बाह्य सल्लागार म्हणून काम करत होतं. स्टार मार्क मित्रांनो. आता मला काय म्हणायचं लक्षात घ्या, भारतीय संविधान मी तुम्हाला शिकवलं. क्लिअर? संविधानामध्ये प्लॅनिंग कमिशन नावाने काय तुम्हाला कुठंतरी काहीतरी आढळते का? याचं उत्तर नाही. क्लिअर? मग आता हे प्लॅनिंग कमिशन आहे काय? जस्ट मित्रांनो एक काय सल्लागार मंडळ म्हणून जे काम करतं, ठीक आहे. मला असं वाटतं पटाकन आपण थोडं समोर जाऊया, ठीक आहे. चला मग क्रमांक 2 मित्रांनो, प्लॅनिंग कमिशन सोबतच राष्ट्रीय विकास परिषद नावाचं जे आहे, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, एनडीसी नावाची एक मित्रांनो काय परिषद जी आहे स्थापन करण्यात आली. पहा, आर्थिक नियोजन संतुलित आणि शीघ्र गतीने होण्यासाठी. क्लिअर आहे का? हे जे प्लॅनिंग आपण करतो याच्यासाठी काय राज्यांना सहभागी करून घेण्यासाठी 6 ऑगस्ट 1952 ला क्लिअर राष्ट्रीय विकास परिषदेची आपण स्थापना केली. आता प्लॅनिंग करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. मित्रांनो प्लॅनिंग आपल्याला कसं करायचं आहे, आर्थिक विकासाचं करायचं, ठीक आहे. मग आर्थिक विकासामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, की हा विकास करत असताना, ठीक आहे, केंद्र सरकार आहे का? हो, केंद्र सरकार आहे, ठीक आहे. पण हे केंद्र सरकार कोणासोबत मित्रांनो जे हे काम करणार आहे, शेवटी राज्य आपल्या इथं महत्वाचे आहे. क्लिअर आहे का? या राज्यांना सोबत घेऊन आपल्याला काय करायचं आहे, हा सगळा मित्रांनो काय डेव्हलपमेंट गाढा व्हायचा, ठीक आहे. मग राज्यांना देखील त्याच्यात एंट्री मिळाली. क्लिअर? परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधानच होते. क्लिअर आहे का? याच्यामध्ये कोण कोण होतं लक्षात घ्या, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक आणि नियोजन आयोगाचे सदस्य हे या परिषदेचे सदस्य होते, ठीक आहे. भारतीय नियोजनाचे सर्वोच्च व्यासपीठ जर कुठलं होतं तर राष्ट्रीय विकास परिषद मित्रांनो काम करत होते, ठीक आहे. हिचं महत्वाचं काय, हिचं काम काय आहे क्लिअर आहे का? तर नियोजन आयोगानं तयार केलेल्या, कोणी लक्षात घ्या रे भावांनो, नियोजन आयोगाने क्लिअर आहे का तयार केलेल्या ज्या की योजना आहे, ठीक आहे, या योजनाच्या आराखड्यावर टीका टिप्पणी करणे, दुरुस्ती सुचवणे आणि मार्गदर्शन करणे. कन्सेप्ट पता आहे कसं आहे माहितीये का, प्लॅनिंग करणारे लोक प्लॅनिंग करून आले, ठीक आहे, पण ते खरंच योग्य आहे का बा, राज्यांना ते इम्प्लिमेंटेशन करायचं, तर राज्याचं काय म्हणणं आहे, एखाद्या राज्यामध्ये खरंच ती स्कीम लागू होते का? क्लिअर आहे का? या सगळ्या संबंधी मित्रांनो टीका टिप्पणी करणे, दुरुस्त्या सुचवणे आणि मार्गदर्शन करणे, ठीक आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय योजनांचे परीक्षण करणे. कन्सेप्ट पाहताय का? ठीक आहे. चला मला असं वाटते इथपर्यंत जे बेसिक आहे फार डिटेल मध्ये जाऊ नये, ठीक आहे. पहिलं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काय, पहिलं लक्षात घ्या की भारतात याच्यानंतर नीती आयोग आहे, ठीक आहे. आता तुमच्या माहितीसाठी नीती आयोग मी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवलेला आहे, ठीक आहे. चला पटाकन थोडस भावना आपण समोर जाऊया, ठीक आहे. पेपरला काय प्रश्न आहे, ठीक आहे. पेपरला प्रश्न आहे की याच्या अनुषंगाने काय काय येईल पहा, खालील पैकी योजना कुठल्या पंचवार्षिक योजनेतला आहे? जे की योजना आहे. क्लिअर आहे? पहिला प्रश्न येऊ शकतो. दुसरा प्रश्न पहा काय, की संबंधित योजना ही कुठल्या पंचवार्षिक योजनेतली आहे? क्लिअर आहे का? ठीक आहे. चला त्याच्यानंतर जसं नियोजन आयोग आपण पाहिलं, नियोजन आयोगाचं जे बेसिक फंडामेंटल आपण पाहिलं त्याच्यावर एखादा प्रश्न येईल, ठीक आहे. समोर जो पटापट, ठीक आहे. काय होतंय, पहिली पंचवार्षिक योजना क्लिअर पहा, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय आहे फार डिटेल मध्ये जाणार नाही, बेसिक बेसिक लक्षात घ्या, ठीक आहे. कालावधी, असा कालावधी देखील पेपरला येऊ शकतो, ठीक आहे, की पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती लक्षात घ्या. 1951 ते 56 या कालावधीसाठी भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना प्लॅन करण्यात आली. क्लिअर?
सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे, पटाकन जाऊ समोर, ठीक आहे. यावेळेस मित्रांनो लक्षात घ्या, भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. भारतामध्ये अन्नधान्याची कमतरता होती. आपण अन्नधान्य आयात करत होतो. तुम्हाला सांगायला आवडेल, की त्या कालखंडामध्ये क्लिअर आहे का, संबंध भारताची परिस्थिती जर तुम्ही लक्षात घ्याल, तर भारतातली जनता एक वेळ उपाशी राहील. हे काय म्हणतो लक्षात घ्या. भारतातील जनता एक वेळ उपाशी राहील इथपर्यंत मित्रांनो काय परिस्थिती होती. आता काय झालंय मग आम्ही काय केलं यात सगळ्यात महत्वाचं स्टार मार्क कृषी क्षेत्राला खूप जास्त प्राधान्य पहिल्या योजनेमध्ये आम्ही दिलं, ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे पहा, पहिली योजना अशी होती की ज्यात वस्तूंच्या किमती कमी झाल्या, क्लिअर आहे पहा. समोर जो कालावधी डेफिनेटली 1 एप्रिल ते 1951 ते 31 मार्च 1956, 5 वर्षासाठी, ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय, आज जर तुम्ही पाहिलं त्याचे अध्यक्ष कोण आहे, पंडित जवाहरलाल नेहरू, नेहमी लक्षात घ्या पंतप्रधान, ठीक आहे, हेच याचे अध्यक्ष होते, ठीक आहे. समोर उपाध्यक्ष गुलजारीलाल नंदा, क्लिअर आहे का. आता हे गुलजारीलाल नंदा यांनी 2 वेळा काय काळजीभाऊ पंतप्रधान म्हणून देखील काम पाहिलं, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं पाहू काय काय झालं या दरम्यान राजकीय घडामोडी काय काय झाल्या, ठीक आहे. पहा मित्रांनो, निवडणुका लागल्या भारतामध्ये 1951 मध्ये, क्लिअर. सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही पाहाल तर यावेळेस स्टार मार्क सुकुमार सेन हे यावेळी भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते, क्लिअर आहे पहा. आणि सगळ्यात महत्वाचं काँग्रेसलाच याच्यात बहुमत मिळालं, पंडित नेहरू पंतप्रधान होते, ठीक आहे. नेक्स्ट आंध्र राज्य निर्मिती. आता मित्रांनो काय झालं लक्षात घ्या, या कालखंडामध्ये काय झालं माहितीये का, भाषेच्या आधारावर काय एक राज्याची निर्मिती व्हावी यासाठी 16 डिसेंबर 1952 ला श्रीरामालू पोट्टी, क्लिअर आहे का, किंवा पोट्टी श्रीरामालू यांनी मित्रांनो आंध्र प्रदेशच्या राज्यासाठी, क्लिअर आहे का, आंध्र राज्य निर्मितीसाठी एक उपोषण केलं. इतकं जबरी उपोषण होतं, क्लिअर आहे का, हे कन्सेप्ट आहे का, बरेच दिवस उपोषण चाललं. शेवटी मित्रांनो लक्षात घ्या किती, 16 डिसेंबर 1952 पासून मित्रांनो जे हे काय सगळं उपोषण चालू होतं, मला वाटते 50 की 51 दिवस किती त्यांचं उपोषण चाललं. त्यामध्ये त्या व्यक्तिमत्वाचा मृत्यू झाला, ठीक आहे. आणि याच्यामुळे मित्रांनो आधी गव्हर्नमेंट यांना देण्यासाठी तयार होतं का, आधी गव्हर्नमेंटचा मूड नव्हता. तर लक्षात घ्या जसा यांचा मृत्यू झाला दुसऱ्या 4 दिवसाच्या आत, क्लिअर आहे का, आंध्र प्रदेशला काय 1 ऑक्टोबर 1953 मध्ये तेलुगू भाषिकांचा प्रदेश म्हणून आंध्र प्रदेश या पहिल्या भाषिक तत्वावर आधारित राज्याची निर्मिती झाली, ठीक आहे. स्टार मार्क समोर जो फाजल अली अहवाल. आता हे काय लक्षात घ्या, काय झालं की मोठ्या प्रमाणात जे आहे ना राज्यांची मागणी तेही भाषिक आधारावर, उदाहरणार्थ मराठी भाषिकांचा महाराष्ट्र, गुजराती भाषिकांचा गुजरात, ठीक आहे, ही मागणी यायला लागली. केंद्र सरकारने काय केलं, याच्यावर एक कमिटी बसवली, ठीक आहे. याचं नाव आहे फाजल अली रिपोर्ट, क्लिअर आहे. 1953 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली स्टार मार्क राज्य पुनर्रचना आयोग, स्टेट रिकॉग्नायझेशन कमिटी मित्रांनो स्थापन करण्यात आली, क्लिअर आहे का. आणि यांनी काय केलं कन्सेप्ट आहे का, एक अहवाल त्यांचा समोर आला, ठीक आहे. त्यांनी पण मान्य केलं की भारतामध्ये काय हे एक प्रादेशिक मित्रांनो काय भाषावाद आहे का, हो प्रादेशिक भाषावाद आहे, ठीक आहे. समोर जो पटकन नेक्स्ट PL 480. आता लक्षात घ्या PL 480 काय, ऍक्च्युली अमेरिकेचा हा करार आहे, ठीक आहे. अमेरिका पब्लिक लॉ 480 अंतर्गत लक्षात घ्या फूड फॉर पीस, ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे पहा, शांततेसाठी अन्न, ठीक आहे. मित्रांनो ही त्यांची कन्सेप्ट आहे, क्लिअर आहे पहा. याच्यात काय झालं लक्षात घ्या, मी काय म्हणतोय ही अमेरिकेची योजना आहे, ठीक आहे. आणि ही फार जाणीवपूर्वक योजना आहे, मी डिटेलमध्ये शिकवत बसत नाही, क्लिअर आहे पहा. पण अमेरिकेने याच्यात चालाकी केलेली आहे, क्लिअर आहे. काय होतं लक्षात घ्या की ज्या ज्या देशांमध्ये अन्नाची कमतरता आहे, ठीक आहे, अशा देशांमध्ये, ठीक आहे, अमेरिकेने काय केलं, त्यांच्याकडे उत्पादित होणारा जो गहू आहे, क्लिअर आहे का, तो त्यांनी काय केला पाठवला. चांगली गोष्ट आहे, क्लिअर आहे. भारताला देखील गरज होती, भारताने देखील हा करार केला, ठीक आहे. पण लक्षात घ्या अमेरिकेमध्ये, मी आय एम रिली सॉरी फार जाणीवपूर्वक बोलतोय, अमेरिकेमध्ये डुकर, क्लिअर आहे का, जी काही मित्रांनो जो गहू त्यांना खायला दिला जात होता, क्लिअर आहे, लाल गहू असतो तो, हा असा लाल गहू मित्रांनो भारतीयांना त्यांनी पाठवला, क्लिअर आहे का, या योजनेअंतर्गत. ती PL 480 ती मित्रांनो कन्सेप्ट आहे, करार होतो ऍक्च्युली. पण दुर्दैवामध्ये काय झालं याच्यामध्ये क्लिअर आहे का,
एक दुर्दैवानं गाजर गवत क्लिअर आहे आपण ज्याला म्हणतो आता हल्ली दिसत नाही क्लिअर पण हे गाजर गवत मित्रांनो त्याच्यासोबत आलं ठीक आहे त्यांचं पत आहे पहा आणि भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या गाजर गवताचं नामकरण काय झालं माहितीये काँग्रेसी गवत क्लिअर आहे पहा का कारण की काँग्रेसने हा करार केला आणि त्याच्यानंतर ते काँग्रेसी गवत जे आहे का निर्मूलनाचा देखील मोठा कार्यक्रम आपल्या इथं जे घेतला लक्षात घ्या या बी मुळे काय झालं त्या गव्हामध्ये या बी त्यांनी जाणीवपूर्वक टाकलेला आहे क्लिअर आहे पहा झालं असं की याच्यामुळे मित्रांनो काय झालं माहितीये याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं भारतामधली जमीन जी आहे ना ही मित्रांनो बंजर झाली क्लिअर आहे का समोर जो पटाकन नेक्स्ट आता ह्या झाल्या राजकीय घडामोडी योजनागत काय झालं लक्षात घ्या कुठल्या कुठल्या योजना आपण ठेवल्या ठीक आहे स्टार मार्क औद्योगिक विकसन अधिनियम ठीक आहे लक्षात घ्या कृषी क्षेत्रासोबत आम्ही औद्योगिक क्षेत्राकडे मित्रांनो लक्ष घातलं क्लिअर आहे का आणि सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर 1951 मध्ये औद्योगिक अधिनियम जो आहे हा मी संमत केला क्लिअर आहे आणि पहिला औद्योगिक कायदा क्लिअर आहे पहा तो आपण जो मित्रांनो काय होता सुरू झाला ठीक आहे नेक्स्ट स्टार मार्क युजीसी ची स्थापना झाली युजीसी तुम्हा लोकांना माहिती आहे काय 1956 मध्ये युजीसी ची स्थापना झाली विद्यापीठ अनुदान आयोग विद्यापीठाला सगळ्यात महत्वाचं काय जे लोक फंडिंग करतात जितके विद्यापीठ आहे क्लिअर आहे पहा आता कालचं विद्यापीठ तुम्ही पहा काल काय होतं तुम्हाला माहित असेल मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिवस होता काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ठीक आहे आता या सारख्या असंख्य विद्यापीठांना जे काही लोक फंडिंग करतात म्हणजे अनुदान देण्याचं काम करतात ते होतं विद्यापीठ अनुदान आयोग तिचं मुख्यालय मित्रांनो डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे नवी दिल्लीमध्ये आहे क्लिअर आहे पहा 6 प्रादेशिक केंद्र आहे याची स्थापना मित्रांनो या प्लॅनिंग कमिशनचा एक भाग आहे ठीक आहे नेक्स्ट आयआयटी फार महत्वाचं सप्टेंबर 1951 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर क्लिअर आहे पश्चिम बंगालला मान्यता देण्यात आली आणि भारतभर आयआयटी मित्रांनो स्थापन करण्यात आला ठीक आहे नेक्स्ट क्रमांक 12 समुदाय विकास कार्यक्रम ठीक आहे समाज विकास योजना क्लिअर आहे 2 ऑक्टोबर 1952 पासून भारतात समुदाय विकास कार्यक्रम सुरू झाला क्लिअर आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम क्लिअर आहे 82% लोक खेड्यात राहत होती म्हणून ग्रामीण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पंचवार्षिक योजनांना गती मिळावी म्हणून मित्रांनो ही योजना आपण सुरू केली ठीक आहे नेक्स्ट राष्ट्रीय विस्तार योजना पहा काय एनईएस क्लिअर आहे पहा समुदाय विकासाचा मित्रांनो काय कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगली व्हावी म्हणून एनईएस मित्रांनो सुरू केलं ठीक आहे पण खरं तर फार जास्त दोघेही मित्रांनो काय म्हणजे समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार योजना फार जास्त वेळ टिकली नाही क्लिअर आहे समोर जो दामोदर खोरे विकास प्रकल्प आता हे काय लक्षात घ्या ठीक आहे मुळात दामोदर नावाची नदी आहे क्लिअर आहे या नदीवर मित्रांनो जे आहे ना काय एक प्रकल्प उभारण्यास ठीक आहे कुठला क्लिअर आहे पहा साधं धरण तुम्हाला त्याच्यावर उभारायचं होतं ठीक आहे मग या अनुषंगाने लक्षात घ्या विकास प्रकल्पामध्ये 4 धरणं तुम्हाला उभा करायची होती क्लिअर आहे पहा लक्षात घ्या मेघानंद सहा यांनी त्यांच्या सदस्यांना काही शिफारशी केल्या त्यांनी काय म्हटलं की अमेरिकेच्या टेनेसी खोरे विकास धर्तीवर क्लिअर आहे अमेरिकेमध्ये टेनेसी नावाची नदी आहे या नदीचा विकास जसा झाला तसा आपण दामोदर नदीचा विकास आपण करू क्लिअर आहे पहा मग त्याच्यावर तिलैया धरण मित्रांनो बांधण्यात आलं मॅथॉन धरण बांधण्यात आलं पाणशेत धरण बांधण्यात आलं आणि कोणार धरण मित्रांनो काय त्याच्यावर बांधण्यात आलं ठीक आहे हा प्रकल्प जर पाहाल तर पश्चिम बंगाल आणि झारखंड राज्यात मित्रांनो काय पसरलाय क्लिअर आहे पहा बोकारो आणि दुर्गापूर मित्रांनो जर तुम्ही पाहाल ठीक आहे तर हे महत्वाचे काय आहे 2 सिटी आहे खनिजासाठी फेमस सिटी आहे याच धरणातून यांना वीज पुरवठा होता ठीक आहे नेक्स्ट स्टार मार्क भाकरा नांगल धरण आता भूगोलमध्ये आपण शिकलेलो आहे क्लिअर सतलज नदीवर भाकरा आणि नांगल धरणाची क्लिअर हिमाचल प्रदेश आणि पंजाब 2 वेगवेगळ्या राज्यात मित्रांनो काय करण्यात आलं धरण उभारण्यात आलं ठीक आहे सगळ्यात महत्वाचं उद्देश काय आहे सिंचन आणि ऊर्जा ठीक आहे उद्देश असलेल्या धरणाचा लाभ पंजाब हिमाचल प्रदेश हरियाणा राजस्थान इत्यादी लोकांना होतोय क्लिअर समोर जो कोसी धरण क्लिअर आहे सांगायचं उद्देश म्हणजे काय आपण हे काय पाहतोय हे पंचवार्षिक योजनेमध्ये या सगळ्या गोष्टी ठेवल्या याचं त्यांनी प्लॅनिंग केलं होतं क्लिअर आहे का मुख्य उद्देश काय होतं याचं की कृषी क्षेत्रावर भर ठीक आहे का आणखी खाण्याचे आपले मुळात वांदे होते ठीक आहे म्हणून आता कृषी क्षेत्रासाठी मित्रांनो म्हणून हे सगळे प्लॅन आहे क्लिअर आहे का जर मित्रांनो जमीन आपल्याकडे आहे का हो पण कृषी क्षेत्राला पाण्याची पण आवश्यकता आहे क्लिअर आहे का त्या अनुषंगाने क्लिअर समोर जो कोसी धरण नेपाळ आणि मित्रांनो भारताच्या बिहार सीमा भागातून कोसी नदी आहे
तिला सप्तकोशी असं देखील म्हणतात. कन्सेप्ट पता आहे का? आणि नेपाळ आणि भारत या दरम्यान मित्रांनो 25 एप्रिल 1954 ला करार करण्यात येऊन 4 टप्प्यामध्ये कोसी प्रकल्पाची उभारणी केली. ठीक आहे. नेक्स्ट जर पाहिलं तर हिराकूड धरण क्लिअर आहे. सगळे धरण आपण तिकडे पाहिलेले आहे. ठीक आहे. पाहू. अमेरिकेमध्ये ओरिसामध्ये संबलपूर जवळ महानदी. ठीक आहे. 1957 हिराकूड धरण मित्रांनो उभारलं. ठीक आहे. स्टार मार्क जगातलं सर्वात जास्त लांबीचं ठीक आहे मातीचं मानव निर्मित धरण जर कुठलं आहे तर हिराकूड आहे. ठीक आहे. आपण तिकडं पाहिलं होतं. मूळ संकल्पना कोणाची आहे लक्षात घ्या. एम विश्वेश्वरय्या क्लिअर आहे पहा. मैसूर संस्थानचे दिवाण आहे. ठीक आहे. आणि फार मोठे मित्रांनो इंजिनियर जे हे व्यक्ती आहे एम विश्वेश्वरय्या क्लिअर आहे पहा. नेक्स्ट सिंद्री खत कारखाना स्टार मार्क क्लिअर आहे पहा. आता सायमल्टेनियसली काय धरणं आपण बांधतोय पण लक्षात घे रे भारतामध्ये काय पाहिजे माहितीये का सायमल्टेनियसली खत पण पाहिजे क्लिअर आहे का तर त्याच्यासाठी खत कारखाना होता. ठीक आहे. झारखंड राज्यामध्ये मित्रांनो जो आहे हा काय धनबाद जिल्ह्यामध्ये सिंद्री इथं आहे. 1951 मध्ये मित्रांनो काय हा जो आहे सुरू करण्यात आला. ठीक आहे. समोर जो पटाकन आता राजकीय विकास झाला. योजना आपण पाहिल्या पहिल्या पंचवार्षिक मध्ये काय काय होत्या लक्षात घ्या. बँकिंग विकास. ठीक आहे. बँकेचं काय काय होतं क्लिअर आहे का. स्टार मार्क स्टेट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. लक्षात घ्या याची स्थापना मित्रांनो पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये होती. ठीक आहे. काय झालं बँक ऑफ कोलकाता, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास या प्रेसिडेन्सी बँकेच्या विलिनीकरणात 1921 मध्ये इम्पेरियल बँक स्थापन करण्यात आली आणि 1 जुलैला 1955 ला इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्यातनं स्टेट बँक मित्रांनो काय करण्यात आली स्थापन करण्यात आली. ठीक आहे. आता लक्षात घ्या क्लिअर आहे का कोलकाता, बॉम्बे आणि मद्रास मित्रांनो हे तीन काय आहे या तीन महत्वाचे प्रांत होते. या प्रांतांमध्ये मित्रांनो प्रेसिडेन्सी मित्रांनो काय होतं बँका होत्या. ठीक आहे. यांना एकत्र करण्यात आलं कधी 1921 मध्ये कोणी केलं ब्रिटिशांनीच केलं. त्याचं नाव काय ठेवलं इम्पेरियल बँक क्लिअर आहे का म्हणजे तीन वेगवेगळ्या बँक पेक्षा एकच बँक. ठीक आहे. मग याचं परत 1 जुलै 1955 ला म्हणजे कधी भारत स्वातंत्र्यानंतर ठीक आहे नॅशनलायझेशन झालं. आता नॅशनलायझेशन झालं म्हणजे मित्रांनो नेमकं काय झालं तर क्लिअर आहे का या सगळ्यांना राष्ट्रीयकरणाचा दर्जा देण्यात आला आणि त्यात एकच बँक स्थापन करण्यात आली. तिचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया क्लिअर आहे का जी आजही मित्रांनो कार्यरत आहे. बिग 5 यातलं मित्रांनो एक एसबीआय. ठीक आहे. बिग 5 म्हणजे काय ज्या भारतात 5 मोठ्या बँका आहेत त्यातलं एसबीआय क्रमांक 1 वर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आयसीआयसीआय मंडळ. ठीक आहे. इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काय करण्यात आलं कन्सेप्ट काय पहा 5 जानेवारी 1955 ला याची स्थापना आहे. क्लिअर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही पाहिलं तर काय करतं जे भारतातले उद्योग आहे ठीक आहे क्लिअर आहे का यांना मोठ्या प्रमाणात काय मदत क्लिअर आहे का फायनान्शियल मदत करण्याचं काम आयसीआयसीआय करतं. ठीक आहे. योजनेचे परीक्षण पहा काय महत्वाचं होतं दुसऱ्या महायुद्धातून व देशाच्या फाळणीतून सावरणे उद्दिष्ट होतं. आपण ठेवलं स्टार्टिंगला काय की बाबा हे सगळं कशासाठी करायचंय दुसरं महायुद्ध झालं होतं क्लिअर आहे का 1945 पर्यंत. त्याच्यानंतर आपल्या भारताची फाळणी झाली 1947 मध्ये. हे सगळे दुःख होते आपल्या वाटाला आलेले क्लिअर आहे का यातनं सावरणे. दुसरं भाव वाढ नियंत्रित करणे. मित्रांनो जे आहे ना भाव खूप जास्त वाढले होते. नाही जर कळलं तर महंगाई क्लिअर आहे का किंवा महागाई आपण. ठीक आहे. नेक्स्ट सामाजिक न्यायासाठी क्लिअर आहे का सामाजिक न्यायासाठी प्रयत्न करणे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी एक प्रतिमान आखण्यात आलं होतं. ठीक आहे. ते प्रतिमान हेरॉल्ड डोमर मित्रांनो जे यांचं होतं क्लिअर आहे का साधं सरस होतं. ठीक आहे. ही झाली पहिली पंचवार्षिक योजना क्लिअर आहे का मला काय म्हणायचं आहे अभ्यास कसा करायचा आहे जस्ट पहिली पंचवार्षिक योजना वाचा क्लिअर आहे का यामध्ये जे योजना आहे क्लिअर आहे का हायलाइट फार डिटेल मध्ये नाही क्लिअर आहे का फक्त त्या समजून घ्या. ठीक आहे. पटाकन समोर नेक्स्ट लक्षात घ्या दुसरी पंचवार्षिक योजना त्याच्यानंतरच्या 5 वर्षासाठी पहा कालावधी 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 क्लिअर आहे 5 वर्षासाठी. ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो अध्यक्ष कोण पंडित नेहरू कारण की याही दरम्यान भारतामध्ये कोण होते पंतप्रधान पंडित नेहरू होते. ठीक आहे. उपाध्यक्ष पहा टीटी कृष्णमाचारी क्लिअर आहे का चला पटाकन समोर जाऊ. राजकीय घडामोडी पहा काय झाले. ठीक आहे. सुवेज कालव्याचा प्रश्न. आता या आंतरराष्ट्रीय घडामोडी होत्या काय झालं 1956 मध्ये इजिप्त आणि ब्रिटन यांच्यामध्ये सुवेज कालव्याचा मित्रांनो मालकीच्या प्रश्नावरनं
एक मित्रांनो काय वॉर युद्ध पेटलं, क्लिअर आहे पहा. आणि याच्यामुळे झालं काय, भारताच्या परकीय व्यापारावर गंभीर परिणाम झाला. का झाला असेल असं? ब्रिटन किंवा इजिप्तवरून आम्ही काय करत असत, मालाची आयात किंवा निर्यात करत असत. ठीक आहे. समोर जो महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्टार मार्क. ठीक आहे. आपल्यालाही माहित आहे जसं आंध्र प्रदेशमध्ये झालं तसंच मित्रांनो काय, हे झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांनी अनुकरण केलं आणि संयुक्त महाराष्ट्र मित्रांनो काय समिती बसवली. ठीक आहे. यानुसार झालं काय, क्लिअर आहे. मुंबई प्रांतामध्ये क्लिअर मराठी भाषिकांचा म्हणून महाराष्ट्र, गुजराती भाषिकांचा म्हणून गुजरात. मित्रांनो हे काय, भाषेच्या आधारावर दोन राज्य तयार झाली 1 मे 1907. ठीक आहे. नेक्स्ट जो योजनागत विकास. आता कुठल्या कुठल्या योजना द्वितीय पंचवार्षिक योजना जी ठेवल्या पहा. दुसरं औद्योगिक धोरण, क्लिअर आहे पहा. पहिलं औद्योगिक धोरण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 30 एप्रिल 1956 मध्ये मित्रांनो औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं. ठीक आहे. नेक्स्ट भेल, खूप महत्वाचं आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. आता याच्यात नेमकं काय करण्यात आलं, लक्षात घ्या. भेल हा सध्या ऊर्जा, रेल्वे, तेल, नैसर्गिक वायू अशा विविध पायाभूत क्षेत्रात काम करणाऱ्या अभियांत्रिकी उत्पादनक्षम असा मित्रांनो एक उद्योग आहे. क्लिअर आहे का? आणि लक्षात घ्या 1953 मध्ये भेलची स्थापना भोपाळमध्ये करण्यात आली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये काय करण्यात आली, प्रचंड गुंतवणूक करण्यात येऊन तो कार्यान्वित करण्यात आला. क्लिअर आहे का? समोर जो पटाकन स्टार मार्क अणुऊर्जा आयोग. आता अणुऊर्जा आयोग कसा आहे, भूगोल मध्ये आपण पाहिलं. ठीक आहे. भारतासाठी ऍटॉमिक पॉवर देखील लागेल. क्लिअर आहे का? आण्विक शक्ती देखील असेल का? 1945 मध्ये क्लिअर आहे अमेरिकेने सगळ्यात पहिले काय भारतावर नाही जगावर म्हणतोय, क्लिअर आहे का, जपानवर काय पहिला अनुभव मित्रांनो टाकला होता. ठीक आहे. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945. आता काय झालं माहितीये का, 1 मार्च 1958 ला अणुऊर्जा विभागामध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याचे पहिले अध्यक्ष डॉक्टर हे होमी जे भाभा मित्रांनो हे होते. ठीक आहे. आता लक्षात घ्या हे कशासाठी होती, तर लक्षात घ्या भारतामध्ये मुळात इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आणि भारत ही आण्विक मित्रांनो शक्तीमध्ये परिपूर्ण असावा, हे दोन उद्दिष्ट त्यांचे स्टार्टिंगचे होते. ठीक आहे. समोर जो नांगल खत कारखाना, जसा सिंद्री खत कारखाना तसाच नांगल. ठीक आहे. पहा 1961 मध्ये नांगल पंजाब इथे एक खत कारखाना जो कार्यान्वित करण्यात आला आणि 1978 मध्ये कारखाना नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड कडे हस्तांतरित करण्यात आला. ठीक आहे. नेक्स्ट आहे रूरकेला खत कारखाना, पश्चिम बंगालमध्ये रूरकेला नावाचं गाव आहे. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर भिलाई लोह पोलाद उद्योग. ठीक आहे. आता लोह पोलाद जे हे देखील जे एक उद्योग. आता पहा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवर लक्षात घ्या मित्रांनो, साधारणतः उद्योग क्षेत्रावर बऱ्यापैकी भर घालण्यात आला. ठीक आहे. पण सायमल्टेनियसली क्लिअर आहे का, कृषी क्षेत्र वगळलंच का असं नाहीये. ठीक आहे. समोर जो रूरकेला लोह पोलाद उद्योग. ठीक आहे. आपण सगळ्या उद्योगांची रचना करण्यात आली. ठीक आहे. आता लोह पोलाद जर मित्रांनो पहा, क्लिअर आहे का, बांधकामासाठी पायाभूत सेवा सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात मित्रांनो काय हे उद्योग जे आपल्याला हवे होते. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची जे काय स्थापना करण्यात आली, त्याच अनुषंगाने दुर्गापूर लोह पोलाद उद्योग. क्लिअर आहे का? समोर जो पटापट. ठीक आहे. बँकिंग विकास पहा, भारतीय जीवन विमा निगम LIC. क्लिअर आहे का? जीवन विमा पुरवणाऱ्या विविध 245 खाजगी संस्थांच्या एकत्रीकरणात 1 सप्टेंबर 1956 ला LIC ची मित्रांनो काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. ठीक आहे. नेक्स्ट मुंबई शेअर बाजार BSE. क्लिअर आहे का? आता हे काय एक प्रकारचं लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, हा जो आहे ना नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन या दलालांच्या बाजाराला 31 ऑगस्ट 1957 ला मुंबई शेअर बाजार म्हणून मित्रांनो काय मान्यता देण्यात आली. यातनं काय होतं लक्षात घ्या, शेअरची खरेदी विक्री, कंपन्यांच्या नोंदणी. क्लिअर आहे का? या सगळ्या ठेवण्याचं कंपनी मधला जो प्रॉफिट आहे, लॉस आहे, याचा चढ उतार डेली क्लिअर आहे हा दाखवला जातो. ठीक आहे. नेक्स्ट योजनेचं प्रतिमान पहा, महालनोबिस प्रतिमान जे आहे काय ठेवण्यात आला. ठीक आहे. बाकीचं विशेष असं काही त्याच्यात नाही. ठीक आहे. योजनेचं नाव पहा काय, भौतिकवादी योजना. क्लिअर आहे का? समोर जो पटाकन तिसरी पंचवार्षिक योजना. ठीक आहे. पहा काय दिलंय की
प्रस्तावित 1961 1966 या कालावधीमध्ये भारत चीन युद्ध झालं. क्लिअर आहे, मोठ्या प्रमाणात. ठीक आहे, समोर जो पटकन 1 एप्रिल कालावधी 1961 ते 31 मार्च 1966. ठीक आहे, कन्सेप्ट काय आहे, हाच पेपरला येईल. ठीक आहे, अध्यक्ष डेफिनेटली पंडित नेहरू. ठीक आहे, अजूनही पंडित नेहरूच हे पंतप्रधान होते. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे देखील काही कालावधीसाठी झाले. कधी 1964 ते 1966 पर्यंत 2 वर्ष. ठीक आहे, उपाध्यक्ष सीएम त्रिवेदी आणि त्याच्यानंतर अशोक मेहता. मला पटकन सांगा, अशोक मेहता आठवलं का तुम्हाला? ओ, अशोक मेहता आठवले का, विसरले का अशोक मेहता? हो कोण सर. होतं अशोक मेहता, सांगा पटकन. पंचायत व्यवस्थापनामध्ये ज्या समिती स्थापन झाल्या होत्या त्याच्यापैकी एक समिती अशोक मेहता. साधं सरळ सोपं आहे, क्लिअर आहे का? जे काही पंचायत राजसाठी मित्रांनो जे आहे, केंद्राचं मूल्यमापन करण्यासाठी, बलवंतराय मेहतांचं मूल्यमापन करण्यासाठी मित्रांनो काय, ही समिती अशोक मेहता जी आहे स्थापन करण्यात आली. ठीक आहे, चला पटापट पाहू. राजकीय घडामोडी पहा काय घडल्या, फार महत्वाच्या घडल्या, ज्यांनी भारताला धक्का बसला. ठीक आहे, काय, भारत चीन युद्ध 1962. मित्रांनो काय झालं माहितीये का, सगळ्यात महत्वाचं, फार वाचल्यापेक्षा मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. काय पहा, चीनच्या ताब्यातील तिबेट, क्लिअर आहे का, इथं 1959 नंतर मित्रांनो एक स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या. ठीक आहे, मुळात लक्षात घ्या, तिबेट जर तुम्ही पाहाल तर जसं उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये कसं विदर्भ आहे, क्लिअर आहे का, तसंच एक चीन मध्ये मित्रांनो एक स्वतंत्र प्रांत आहे, तो आहे तिबेट नावाचा. ठीक आहे, या तिबेट मित्रांनो एक धर्मगुरू आहे. ठीक आहे, या धर्मगुरूचं नाव काय होतं, दलाई लामा. क्लिअर आहे का, शेवटपर्यंत हेच नाव असते. मुळात व्यक्तीचं नाव वेगळं आहे, क्लिअर आहे का, पण इथले जे धर्मगुरू यांना दलाई लामा असंच म्हणतात. आता काय झालं माहितीये का, लक्षात घ्या, या दलाई लामांनी काय केलं माहितीये का, भारताकडे विनंती मागितली. कशासाठी, की बाबा हा जो चीन आहे ना, हा आम्हाला काय करतोय, स्वस्त जगू देत नाही, आमचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाही. मग आता विषय असा, भारताने काय केलं लक्षात घ्या. ठीक आहे, तिबेटच्या दलाई लामांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. क्लिअर आहे, आणि याच्यामुळे काय झालं लक्षात घ्या, चीन मित्रांनो काय राहवलं नाही. ठीक आहे, शेवटी साम्राज्य विस्तार जे चुकून जर क्लिअर आहे चीननी केला तर तो योग्य राहतो. क्लिअर आहे का, पण दुसऱ्यांनी त्याच्यासोबत जर केला तर तो थोडासा प्रॉब्लेम देतो. ठीक आहे, आजही तसंच आहे. क्लिअर आहे का, तर मित्रांनो उत्तरेला चीनी सैन्यानं अक्साई चीन, क्लिअर आहे का, काश्मीरचा पूर्व प्रदेश आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेला म्हणजे उत्तर आसाम पर्यंत घुसखोरी केली आणि युद्ध चालू ठेवलं. पंडित नेहरूंनी व्ही के कृष्ण मेनन ऐवजी यशवंतराव चव्हाणांकडे याची जबाबदारी दिली आणि युद्धामुळे योजनेवरचा सर्व खर्च संरक्षणाकडे मित्रांनो वळवा लागला. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, भारत चीनचं पहिलं युद्ध आहे, जर आपण या युद्धामध्ये हरलेलो आहे, क्लिअर आहे का, तरी लक्षात घ्या आज तशी परिस्थिती नाही. क्लिअर, नेक्स्ट गोवा मुक्ती संग्राम. 451 वर्षापासून गोवा मित्रांनो तुम्ही पहा की पोर्तुगीजांची इथं वसाहत होती. ठीक आहे, मग त्यातले काही लोक होते जे गोव्यामध्ये होते. ठीक आहे, टीबी कुन्हा झालं, राम मनोहर लोहिया झालं, यांनी काय केली, चळवळ सुरू केली. ठीक आहे, लक्षात घ्या, साधारणतः ही चळवळ जी यांनी काय भारताच्या केंद्र शासनाला जे गळ घातली की बाबा इतके दिवस झाले भारत मित्रांनो स्वतंत्र झाला, गोवा हा नाही म्हणते भारतामध्येच आहे. क्लिअर आहे का, भारतावर अजूनही पोर्तुगीजांचं वर्चस्व आहे. मग लक्षात घ्या, भारतीय सैन्यानं यांच्या विरुद्ध कारवाई केली. क्लिअर आहे का, आणि पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त झाला. 1962 मध्ये जर तुम्ही पाहाल मित्रांनो तर सगळ्यात पहिले दीव दमण याची केंद्रशासित म्हणून प्रदेश म्हणून मित्रांनो नियुक्ती करण्यात आली. क्लिअर आहे का, गोवा दीव दमण असं एकत्र. ठीक आहे, नेक्स्ट नागालँडची निर्मिती. क्लिअर आहे का, आता वेगवेगळ्या जे आहे काय आजूबाजूला भारताचे जे काही महत्वाचे मित्रांनो काही राजेशाही होत्या, त्याच्यानंतर काही वंश होते, यांनी देखील काय केलं, भारतामध्ये येण्यासाठी मित्रांनो काय एक त्याला काय म्हणतील इच्छा दाखवली. ठीक आहे, फिजोनच्या आंदोलनामुळे आसाम मधून नागा हिल्स मित्रांनो काय हा केंद्रशासित प्रदेश म्हणून मित्रांनो 1957 मध्ये घोषित करण्यात आला. 1 डिसेंबर 1963 ला 13व्या घटना दुरुस्तीनं नागालँड मित्रांनो काय राज्याचा दर्जा देण्यात आला. ठीक आहे, नेक्स्ट भारत पाकिस्तान युद्ध. आता पहा काय झालं, भारत चीन युद्ध आपण हरलो होतो 1962 याचा फायदा पाकिस्तानने घेतला. त्यांना असं वाटलं काय की बाबा भारत नाहीतरी आता हरलेला आहे, तर हरलेल्या मनस्थितीचा आपण फायदा घेऊ. ऍक्च्युली चीननी मित्रांनो कोणाची बाजू घेतली, पाकिस्तानची तेव्हापासून बाजू घेतलेली. क्लिअर आहे का,
यांनी काय केलं लक्षात घ्या, गुजरातच्या कच्छ भागामध्ये, क्लिअर आहे, कच्छ भाग जो आहे हा मित्रांनो मिळवण्यासाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान अयुब खान यांच्या नेतृत्वाखाली युद्धाला सुरुवात झाली. काश्मीरमध्ये पाकिस्ताननं ऑपरेशन जिब्राल्टर, तर जम्मू मध्ये ऑपरेशन ग्रँड स्लॅम मित्रांनो जे आहे हे सुरू केलं. आणि आणि पाकिस्तानी सैन्यानं लाईन ऑफ कंट्रोल पार करून काश्मीरात घुसखोरी केली. भारतानं ही दोन्ही मित्रांनो जे काही होतं म्हणजे जम्मू काश्मीर आणि गुजरात या दोन्ही लाईनवर मित्रांनो काय केलं, कन्सेप्ट काय आहे, मोठ्या प्रमाणात मित्रांनो काय ऑपरेशन्स केले, क्लिअर आहे. भारतीय पाकिस्तानी सैन्य आपण लोळवलं, क्लिअर आहे का, आणि हरवलं, ठीक आहे. आणि इथून जर तुम्ही पाहाल तर ताश्कंद रशियामध्ये एक करार झाला, क्लिअर आहे का दोघांसाठी. हा, आणि अशातनं जर तुम्ही पाहाल तर पाकिस्तान दरम्यान मित्रांनो काय युद्ध जे आहे बंद झालं, क्लिअर आहे का. लक्षात घ्या, साधारणतः पहिलं पाकिस्तान युद्ध ते हरलेले आहे, ठीक आहे. म्हणजे आपण जे जिंकलोय, क्लिअर आहे का. समोर हिंदी विरोधी चळवळ, ठीक आहे. 1950 पासून लागू झालेल्या घटनेत हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केला म्हणून 15 वर्षाची मित्रांनो काय एक मुदत जे होती. त्याच्यानंतर हिंदी भाषेला प्रामुख्याने वापर जो आहे हा वापर करायचा होता, क्लिअर आहे का. पण साधारणतः काही राज्यांमध्ये हिंदी विरोधी चळवळ जी आहे देखील झाली, ठीक आहे. नेक्स्ट, सर्वात महत्वाचं तुमच्या माहितीसाठी कुठलं, कृषी किमती आयोग, शेतकऱ्यांसाठी तुमच्या लोकांसाठी, ठीक आहे. ऍग्रीकल्चर प्राइस कमिशन, ठीक आहे. पहा, जानेवारी 1965 मध्ये प्रोफेसर दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी किंमत आयोग मित्रांनो स्थापन करण्यात आला. आणि पुढे 1985 मध्ये याचं नाव रूपांतर जे आहे कृषी मूल्य व किमती आयोग मित्रांनो असं ठेवण्यात आलं, ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय अन्न महामंडळ खूप महत्वाचं आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पेपरला येऊ शकते तुम्हाला लोकांना. काय आहे लक्षात घ्या, 1964 मध्ये अन्न महामंडळ, क्लिअर आहे, एक कायदा करण्यात आला, ठीक आहे. 14 जानेवारी 1965 ला एफसीआय ची स्थापना करण्यात आली. तमिळनाडू मधलं तंजावर हे एफसीआय च पहिलं जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आलं. सार्वजनिक वितरण व्यवस्था, क्लिअर आहे का. अंतर्गत ओ, कोणाचा हेडफोन चालू आहे, ऋषिकेश भावा, हेडफोन चालू आहे. ओ ऋषिकेश भावा, हेडफोन चालू आहे. हा, ठीक आहे, ठीक आहे. आता काय लोक आज काय माहितीये का, मला आज माहितीये तुम्ही लोक बरेच लोक जे निवडणुकांच्या कामांमध्ये आज थोडेसे व्यस्त आहात. कुठं व्यस्त आहात, निवडणुकांच्या कामांमध्ये, क्लिअर आहे का. समजून घ्या, असो हरकत नाही, थोडस लेक्चर ऐका, ठीक आहे. समोर जो पटाकन, तर पहा काय झालंय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राप्त व्हावी, क्लिअर आहे का. आणि त्याच्यासाठी अन्न धान्याचा साठा, क्लिअर आहे का, ठेवणं हे अन्न महामंडळाचं मित्रांनो काय प्रमुख काम आहे, ठीक आहे. मोठ्या प्रमाणात इथं पण मित्रांनो काय रिक्रुटमेंट वगैरे निघत असते, ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय औद्योगिक विकास बँक आयडीबीआय बँक 1 जुलै 1964 आरबीआयच्या मालकीची भारतीय उद्योगांना वित्तीय सेवा पुरवणारी संस्था म्हणून आयडीबीआय ची मित्रांनो काय स्थापना जी आहे ही काय केली आपण केलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर युटीआय 1 जुलै 1964 युटीआय कायद्यानुसार युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया युटीआय ची स्थापना झाली, क्लिअर आहे का. योजनेचं प्रतिमान जर तुम्ही पाहाल तर सगळ्यात महत्वाचं इथं दिलेलं आहे काय, सुखमय चक्रवर्ती एस चक्रवर्ती, ठीक आहे, यांनी जे हे प्रतिमान मित्रांनो तयार केलं होतं. आणि योजनेचं नाव आहे तिसऱ्या कृषी व उद्योग योजना. लक्षात घ्या, पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कृषी क्षेत्रावर भर दिला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवर मित्रांनो आपण कुठं भर दिला, उद्योगावर भर दिला. तिसऱ्या योजनेमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, आपण सगळ्यात जास्त भर कशावर दिला रे, हा भर मित्रांनो आपण दिला होता तुमच्या कृषी आणि उद्योग दोघांचे, ठीक आहे. आता याच्यानंतर काय झालं लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं योजनेला सुट्टी देण्यात आली. आता तुम्ही सर का हो, ही योजना 5-5 वर्षासाठी ज्या यागत होत्या अचानक सुट्टी कशी का देण्यात आली, का शाळा आहे का इथं भरली की सुट्टी देऊ आपण. अरे लक्षात घ्या काय झालं होतं मित्रांनो, की पाकिस्तान मित्रांनो, क्लिअर आहे का, मोठ्या प्रमाणात जे यांनी काय केलं होतं, क्लिअर आहे का, पाकिस्तान आणि चीनचं युद्ध झालं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे काय करण्यात आलं, मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे ना हा डायव्हर्ट करावा लागला, ठीक आहे. आणि त्याच्यामुळं मागच्या ज्या स्कीम आपण जे सुरू करणार होतो ना तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या, या मित्रांनो करताना थोडा त्रास झाला, ठीक आहे, कम्प्लीट करताना. आणि त्याच्यामुळे काय केलं लक्षात घ्या, 3 वर्षाची आपण सुट्टीच दिली, ठीक आहे. कन्सेप्ट करताय तोच आपण पाहू. पहा, पहिल्या 3 योजना मित्रांनो सुरळीत चालल्या. तिसऱ्या योजनेमध्ये चीनचं युद्ध, पाकिस्तानचं युद्ध आणि दुष्काळ, ठीक आहे. त्याच्यामुळे पंचवार्षिक योजना काही काळ मित्रांनो बंद ठेवल्या, क्लिअर आहे.
तर साधारणतः 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 या कालावधीला सुट्टीचा काळ असं म्हणतो. ठीक आहे. पण तरी पहा याही कालावधीमध्ये अध्यक्ष कोण होतं? इंदिरा गांधी होती. क्लिअर आहे. उपाध्यक्ष पहा कोण होतं? उपाध्यक्ष अशोक मेहता आहे. त्यानंतर धनंजय रामचंद्र गाडगीळ. क्लिअर आहे पहा. नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं पहा 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1967. क्लिअर आहे पहा. या दरम्यान काय घडामोडी घडल्या भारतामध्ये? क्लिअर आहे. अरे योजनेला जरी सुट्टी दिली, काय घडामोडी घडल्या त्याला सुट्टी देणार आहे का? नाही. ठीक आहे पहा. पंजाब हरियाणाची राज्य झाली, निर्मिती झाली. परत काय भाषेचाच वाद होता. क्लिअर आहे. पंजाबी बोलणाऱ्यांची पंजाब, हिंदी बोलणाऱ्यांचा हरियाणा. ठीक आहे. रुपयाचं अवमूल्यन झालं. ठीक आहे. आता काय होतं मित्रांनो, ही थोडीशी महत्वाची कन्सेप्ट आहे. कोणती? रुपयाचं अवमूल्यन झालं. ठीक आहे. आपण असं म्हणू शकतो रुपया पडला. क्लिअर आहे पहा. पहा काय झालं. 6 जून 1966 ला 36.5% रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं. त्यामुळे डॉलरची किंमत मित्रांनो पहा 4 पॉईंट क्लिअर आहे पहा 4.76 वरनं 7.50 झाली. ठीक आहे. याचा अर्थ आधी $1 बरोबर किती होतं? 4 पॉईंट मित्रांनो 76 रुपये होते. क्लिअर आहे पहा. पण आपण अवमूल्यन केलं म्हणजे काय केलं? पैसा पडला, पैशाचा भाव पडला. क्लिअर आहे पहा. म्हणजे काय झालं? भारतातून रुपया जास्तीत जास्त बाहेर गेला. क्लिअर आहे पहा. कसा? $1 बरोबर काय झालं माहितीये का? 7.50 मित्रांनो इतकं काय झालं? इतकं मित्रांनो या रुपयाचा भाव झाला. ठीक आहे. याचा अर्थ लक्षात घ्या, जिथं $1चा व्यवसाय आपल्याला करायचा होता, तो $1 करत असताना 7.76 रुपये आपले जात होते, 4.76 रुपये, तिथं 7.50 जायला लागले. याचा अर्थ काय झालं? रुपयाचा भाव पडला. क्लिअर आहे पहा. भाव वधारला याचा अर्थ असा लक्षात घेऊ. ठीक आहे. क्लिअर आहे पहा. कन्सेप्ट पाहताय पहा. आज जर तुम्ही पाहता आज तर चिकार आहे, पण तसे वर्षे लोटले ना. क्लिअर आहे. 70-75 वर्ष झाले आज. क्लिअर आहे. लक्षात घ्या जवळपास आज भाव जर तुम्ही पाहिलं तर किती आहे? जवळपास $1 इज इक्वल टू एव्हरेज 70-71 रुपये चालून आले. क्लिअर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो समोर जर तुम्ही पाहाल ना क्लिअर आहे का? पौंड जो आहे ना पौंड हा देखील मित्रांनो वाढला. पहिले 13.30 होती, त्याच्यानंतर तो 21 रुपये झाला. क्लिअर आहे का? आज जर तुम्ही पाहाल तर डॉलर पेक्षा पौंड महाग आहे. तुम्ही थोडंसं चेक करा. मला असं वाटते पौंड जे कधी काळी तो जो आहे थोडासा पडला होता. मला असं वाटते ते हे झालं होतं ना ब्रेक्झिट, तुम्हाला आठवते का बा? ब्रिटन युरोपीय युनियन मधून बाहेर पडला होता. तेव्हा लक्षात घ्या मित्रांनो ब्रेक्झिट झालेला आहे. या ब्रेक्झिट मध्ये जो डॉलर आहे हे किती झालं होतं माहिती आहे? म्हणजे मुळात 90 होता पाऊंड. क्लिअर आहे का? 90 रुपये इज इक्वल टू 1 पाऊंड. क्लिअर आहे का? तो डायरेक्ट येऊन डायरेक्ट मध्ये 30 वरच आला होता. क्लिअर आहे. इतकं पडलं होतं. ठीक आहे. असो त्याच्याशी काही विशेष आपल्याला काम नाही. ठीक आहे. समोर जो पटकन रुपयाचं अवमूल्यन झालं. हरित क्रांती कृषी क्षेत्रातल्या लोकांना फार महत्वाचा. आता हरित क्रांती मी तुम्हा लोकांना शिकवावं. ठीक आहे. इतकं काही विशेष नाही कारण की हरित क्रांती ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. पटकन स्किप मारतो आणि डायरेक्ट जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर उच्चतम उत्पादनाचे वाण कार्यक्रम. ठीक आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका यांचं काय उच्चतम उत्पादनाचं वाण जे आहे काय तयार करून अधिकाधिक क्षेत्रात लागवड करण्याचं लक्ष ठेवून हा कार्यक्रम केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 एप्रिल 1967 ते 68 मध्ये पहा काय झालं होतं. हरित क्रांती चांगली, पाऊस चांगला, त्याच्यामुळे उत्पादन तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात वाढ झालं होतं. त्याच्यानंतर 1 एप्रिल 1968 ते 69 मध्ये पहा उत्पादन जे होतं आपले भरपूर वाढलं. क्लिअर आहे का? व्यवहार तोलाची परिस्थिती देखील काय पॉझिटिव्ह आपल्या इथं होती. ठीक आहे. आणि याला आपण योजनेला नाव देण्यात आलं होतं स्वावलंबन योजना. क्लिअर आहे का? पटाकन समोर जो 4थी पंचवार्षिक योजना. ठीक आहे. आता कंटिन्यू परत त्यांनी काय केलं? सुरू केलं. ठीक आहे. पहा 4थ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1969 ते 74 पर्यंत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हीच लक्षात घ्या. क्लिअर आहे का? कन्सेप्ट काय आहे का? पटाकन थोडंसं जे आहे समजू. ठीक आहे. अध्यक्ष कोण होतं? इंदिरा गांधी होत्या आणि उपाध्यक्ष कोण होतं? धनंजय गाडगीळ आणि सी सुब्रमण्यम. ठीक आहे. काय झालं पहा. भारत पाकिस्तान दुसरं युद्ध 1971. क्लिअर आहे पहा. पहिलं युद्ध ते हरले होते पण इथं परत दुसरं युद्ध पण झालं. काय झालं? विषय असा झाला की 1970 मध्ये मित्रांनो पाकिस्तान मध्ये निवडणुकीनंतर पूर्व पाकिस्तान. क्लिअर आहे पहा. म्हणजे आताचा बांगलादेश. क्लिअर आहे पहा.
इथं काय झालं, वेगवेगळ्या चळवळींनी मित्रांनो जोर पकडला. ठीक आहे. पूर्व पाकिस्तान मधले शेख मुजीबुर रहमान हे एक पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांच्याकडे स्वतंत्र सरकार स्थापनेसाठी विनंती केली. ठीक आहे. आता लक्षात घे, तुम्हाला एक मॅप दाखवतो मी. ठीक आहे. हा जर असं जर पाहिलं तर हे बांगलादेश आहे, आणि मित्रांनो असं जर इकडनं पाहिलं तर तुम्हाला हे पाकिस्तान आहे असं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. काय होतं तर माहितीये का, हे होतं तुमचं क्लिअर आहे का, हे पश्चिम पाकिस्तान आणि हे होतं तुमचं पूर्व पाकिस्तान. ठीक आहे. पाकिस्तानची अशी दोन शकला होत्या. आता इकडल्या लोकांना जर इकडं जायचं असेल, क्लिअर आहे का, तर मधात भारत होता. क्लिअर आहे का, ते शक्य नव्हतं नेहमी नेहमी. म्हणून या अली भुत्तोची, क्लिअर आहे का, शेख मुजीबुर रहमान यांची काय होतं, त्यांचं काय म्हणणं होतं की बाबा आम्ही पूर्व पाकिस्तानचा काय करू, एक स्वतंत्र काय करू बाबा, आम्ही तिथलं राज्य जे आहे हे आम्हाला जे आहे तुम्ही स्थापन करून द्या. ठीक आहे. हे पाकिस्तानच राहील. क्लिअर आहे का, पण एक वेगळं असेल. ठीक आहे. आता विषय असं झाला, याला काय केलं म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांना अटक करण्यात आली. ठीक आहे. कन्सेप्ट पाहताय का, आणि तिथूनच मित्रांनो काय झालं माहितीये का, अवामी लीग नावाचा जो मित्रांनो जो आहे काय लष्करी कारवाई करण्यात आली, जो शेख मुजीबुर रहमानचा पक्ष होता. ठीक आहे. आता इथं काय लक्षात घ्या, यांनी काय केलं, पाकिस्ताननी भारताच्या वायुदलाविरुद्ध पाकिस्तानच्या ऑपरेशन चेंगीज खान, क्लिअर आहे का, यांनी कारवाई केली, आणि तिथून मित्रांनो काय आपल्याला जे आहे म्हणजे पाकिस्ताननी भारताविरुद्ध युद्ध छेडलं. मित्रांनो जगातील एकमेव युद्ध जे आहे तुम्हाला सांगतो, जे भारताने अवघ्या 13 दिवसामध्ये मित्रांनो पाकिस्तान सैनिक जे आहे काय यांनी माघार घेतली आहे. आणि इथून नेमकं काय झालं लक्षात घ्या, शेख मुजीबुर रहमान यांनी काय केलं, भारताला मदत मागितली. काय मागितली की बाबा क्लिअर आहे का, तुम्ही आम्हाला मदत करा, तुम्ही मोठे भाऊ आहात आमचे, क्लिअर, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्हाला काय करायचं, स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती करायची. क्लिअर आहे का. मग मित्रांनो इथून जर तुम्ही लक्षात घेतलं तर काय बांगलादेशी मित्रांनो काय म्हणजे बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी, पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताने मित्रांनो हे द्वितीय पाकिस्तान युद्ध केलं. द्वितीय पाकिस्तान भारत पाकिस्तान युद्ध झालं 1971 ला. यामध्ये पाकिस्तान परत हरला गेला. तुम्हाला खोटं वाटेल, शिमला करार मित्रांनो इथं करण्यात आला, आणि त्याच्यामध्ये 90,000 पाकिस्तानी मित्रांनो युद्ध कैदी आपण काय पकडलेले होते. क्लिअर आहे का. समोर ते सोडले पण पण लक्षात घ्या, या 90,000 पाकिस्तानच्या सैन्यानं परत भारताविरुद्ध बंदूक उचललेली नाही. आणि किती महिने होते माहिती आहे तुम्हाला, खोटं वाटत, 90,000 लोकांचा 9 महिने भारतामध्ये होते, बंदी होते. क्लिअर आहे का. चला समोर जाऊ. तेलाचं संकट, आता इथं पण संकट आलं. इजिप्त आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. क्लिअर आहे का. आणि यांच्याकडनं मित्रांनो आपण काय क्रूड ऑइल, कच्चं तेल विकत घेतो, आणि यांच्याकडे जर युद्ध जर झालं तर लक्षात घ्या हे किमतीचे भाव वाढवते, आणि याच्यात जगावर मित्रांनो परिणाम होतो. ठीक आहे. राज्य निर्मिती, क्लिअर आहे का. मणिपूर, त्रिपुरा, मेघालय यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. मिझोराम, अरुणाचल हे नवीन केंद्रशासित प्रदेश तयार झाले. क्लिअर आहे का. नेक्स्ट परत चौथ्या योजनेमध्ये सगळ्यात महत्वाचं MRTP कायदा जो हा लागू करण्यात आला. ठीक आहे. पहा, एक प्रश्न तुम्हाला MRTP वर विचारला. ठीक आहे. पहा, आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण टाळण्यासाठी, उद्योगातील मक्तेदारी टाळण्यासाठी MRTP मित्रांनो कायदा करण्यात आला. काय होतं, मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रोटेक्ट ऍक्ट. क्लिअर आहे का. ठीक आहे. काय होत होतं लक्षात घ्या. ठीक आहे, की भारतामध्ये काय होत होतं माहितीये का, मोठ्या प्रमाणात जे उद्योग करणारे जे लोक होते. ठीक आहे, हे उद्योग करत होते का, तर हो उद्योग करत होते, पण कधी कधी की नाही यांची मक्तेदारी जी आहे ना होऊ द्यायची होती. क्लिअर आहे का. कारण की भारतामध्ये लक्षात घ्या मित्रांनो सर्वसामान्य जनता देखील होती. ठीक आहे. नेक्स्ट पडाकन थोडं समोर जाऊ. परकीय चलन विनिमय कायदा. क्लिअर आहे का. आता परकीय चलन म्हणजे FERA फेरा ऍक्ट 1973. पहा काय होतं माहितीये का, भारतामध्ये परकीय चलन, ठीक आहे, याचं संरक्षण आणि वाढ घडवण्यासाठी मित्रांनो काय, या परकीय चलनावर, व्यवहारावर नियंत्रण तुम्हाला ठेवायचं आहे. 1 जानेवारी 1974 ला मित्रांनो हा कायदा लागू झाला. ठीक आहे. बोकारो लोह पोलाद उद्योग. क्लिअर आहे का. झारखंड राज्यामध्ये बोकारो प्रकल्पाची मित्रांनो काय पोलाद प्रकल्पाची 1972 मध्ये स्थापना झाली, आणि रशियाच्या मदतीने आपण ती उभारली. ठीक आहे. सेल खूप महत्वाचा आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. क्लिअर आहे का. 24 जानेवारी 1973 ला भारत सरकारनं काय सगळ्यात महत्वाची काय सेलच्या कंपनीची स्थापना केली. आज लक्षात घ्या, सेल जर तुम्ही पाहाल तर महारत्न दर्जा प्राप्त असलेली एक मोठी कंपनी आहे भारताची. ठीक आहे. चला नेक्स्ट, ऑपरेशन फ्लड. क्लिअर आहे का.
आता भारतामध्ये क्लिअर आहे दूध, बरोबर आहे, दुधाचं परिपूर्णत असावं भारत, म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रभावानं ऑपरेशन फ्लडचा मित्रांनो कार्यक्रम जो आहे हा राबवण्यात आला. ठीक आहे. आणि याचं उद्दिष्ट काय होतं क्लिअर आहे पहा, की भारत भारत दुधाच्या बाबतीत सक्षम असावा. ठीक आहे. म्हणून क्लिअर समोर जो पर्यावरण क्षेत्र विकास कार्यक्रम, ड्रॉट प्रोन्स एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. जमीन क्लिअर आहे पहा, त्याच्यानंतर पाणी आणि इतर नैसर्गिक स्रोत यांना संतुलित विकास करणे हे याचं उद्दिष्ट होतं. बँकेचं राष्ट्रीयकरण झालं दुसऱ्यांदा कधी, 19 जुलै 1969 ला 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकांचं मित्रांनो राष्ट्रीयकरण झालं. ठीक आहे. पहिलं एसबीआयचं झालं, दुसरं हे होतं. ठीक आहे. इथं 14 बँकांचं झालं. ठीक आहे. म्हणजे 14 बँका मर्ज करण्यात आल्या. क्लिअर आहे पहा. ठीक आहे. चला पटाकन थोडं समोर जाऊ. ठीक आहे. 5वी पंचवार्षिक योजना क्लिअर आहे पहा. सगळ्यात महत्वाचं गरिबी हटाव 1971च्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी गरिबी हटाव या संकल्पनेचा मित्रांनो काय नाराचा वापर केला. क्लिअर आहे पहा. आणि तेच उद्दिष्ट होतं. कालावधी 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978. ठीक आहे. मित्रांनो पाचवी पंचवार्षिक योजना मित्रांनो अशी होती क्लिअर आहे पहा, की जी फक्त 4 वर्षासाठी होती. क्लिअर आहे पहा. एकमेव योजना कोणती पंचवार्षिक योजना कोणती पाचवी, ही किती वर्षासाठी होती? फक्त 4 वर्षासाठी. ठीक आहे. चला अध्यक्ष इंदिरा गांधी, उपाध्यक्ष दुर्गा प्रसाद धर. क्लिअर आहे पहा. ठीक आहे. नेक्स्ट पटाकन थोडं समोर जाऊ. पहा राजकीय घडामोडी काय घडल्या, पोखरण. क्लिअर आहे पहा. आता 18 मे 1974 ला भारतानं पोखरण इथं पहिलं अणुचाचणी केली. म्हणजे काय, भारताकडे देखील ऍटॉमिक पॉवर असेल. ठीक आहे. याला नाव काय देण्यात आलं, याला नाव देण्यात आलं आणि बुद्ध हसला. क्लिअर आहे का, लक्षात घ्या भारतातील सायरस अणुभट्टीतील प्लुटोनियमचा वापर करून ही चाचणी करण्यात आली. क्लिअर आहे का, आणि याचे अभियानाचे प्रमुख राजा रामन्ना मित्रांनो हे होते. ठीक आहे. नेक्स्ट सिक्कीमची निर्मिती करण्यात आली. ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या सिक्कीम मध्ये एक राजेशाही मित्रांनो काय होतं माहितीये का, फॅमिली होती. ठीक आहे. यांनी काय विचार केला की आपण भारतामध्ये सेफ राहू, म्हणून हे यांनी भारतामध्ये काय केलं, विलीन केलं. ठीक आहे. 42वी घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे. क्लिअर आहे. भारतातली सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती. क्लिअर आहे का, ही याच दरम्यान करण्यात आली. आणीबाणी आणि 20 कलमी कार्यक्रम. ठीक आहे. मित्रांनो 1974 नंतर लगेच दुसऱ्या वर्षी 1975 ला कोण, इंदिरा गांधी यांनी काय चुकीच्या पद्धतीने मित्रांनो निवडणूक लढवण्यात आल्या. क्लिअर आहे पहा. लक्षात घ्या काय पहा, उत्तर प्रदेश राज्याविरुद्ध राजनारायण खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींनी लोकसभा निवडणुकीत दोषी ठरविले. त्यांनी चुकीच्या पद्धतीनं काय इलेक्शन लढविलं आणि ते निवडून आल्या. यामुळं आणि इतर कारणांमुळे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सल्ल्यानं क्लिअर आहे पहा राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद क्लिअर आहे पहा यांनी मित्रांनो काय लावलं, 352 नुसार 25 जून 1975 रोजी भारतामध्ये पहिली आणीबाणी मित्रांनो लावली. आणि त्याच्यामुळे काय हे सगळं 5व्या योजनेतलं बाजूला ठेवलं आणि 20 कलमी कार्यक्रम जो तयार करण्यात आला. 26 जून 1975 पासून तो राबविण्यात आला. क्लिअर आहे पहा. ठीक आहे. मग आता या अनुषंगाने काय होतं, अनुकूल व्यापार तोल होता आपल्या भारतामध्ये. क्लिअर आहे पहा. व्यापार तोल म्हणजे काय, भारतामध्ये काय हे आयात. क्लिअर आहे पहा काय, ही कमी आणि भारतातून निर्यात सगळ्यात जास्त. क्लिअर आहे पहा. पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. क्लिअर आहे पहा. आता लोकसंख्या मर्यादित ठेवायची होती, त्याच्यासाठी प्रयत्न, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांचं प्रशिक्षण, त्याच्यासाठी ट्रायसेन. क्लिअर आहे. आता पहा या गव्हर्नमेंटच्या योजना आहे, या योजना देखील पेपरला येतात. ठीक आहे. तुम्हाला इतक्या जुन्या काही येणार नाही, तुम्हाला हल्लीच्या नवीन योजना पेपरला येतील. ठीक आहे. म्हणून करंट अफेअरचा चांगला अभ्यास करा. ठीक आहे. ट्रेनिंग फॉर रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. क्लिअर, युवकांना मूलभूत तांत्रिक कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणारी ही योजना होती. ठीक आहे. नेक्स्ट एकात्मिक बाल विकास कार्यक्रम आयसीडीएस. क्लिअर आहे का. सगळ्यात महत्वाचं की लक्षात घ्या 0 ते 6 वयोगटातील बालकांचं पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना. ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलं झेडपी कडे याचं नियंत्रण आहे. ठीक आहे. वाळवंट विकास कार्यक्रम. ठीक आहे. त्याच्यानंतर भरपूर आहे, राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम. त्याच्यानंतर बँकिंग सेक्टर मध्ये पहा प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या. क्लिअर आहे. रुरल बँक, रिजनल रुरल बँक. आपल्या महाराष्ट्रात जर तुम्ही पाहाल तर 2 बँका आहे. कोणत्या, विदर्भ ग्रामीण बँक आणि कोकण ग्रामीण बँक. ठीक आहे. आता या दोघांचं एकत्रीकरण करण्यात आलं. काय, विदर्भ कोकण ग्रामीण बँक. क्लिअर आहे का. ठीक आहे. नेक्स्ट
HDFC क्लिअर आहे का? हसमुखभाई पारेख यांच्या प्रयत्नाने HDFC बँकेची स्थापना झाली. त्याच्यानंतर या योजनेचं प्रतिमान ॲलन मान आणि अशोक रुद्र आणि योजनेचं नाव काय? दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन आपल्याला करायचं आहे. क्लिअर आहे का? तर मला असं वाटते अशा पद्धतीनं काय होतं, या योजना मित्रांनो ज्या या होत्या इथपर्यंत जो आहे आज काय हे आपण भाग पाहला. क्लिअर आहे का? उर्वरित भाग जो आहे हा उद्याच्या लेक्चरला जो आहे हा आपण काय करणार आहे, सविस्तर मित्रांनो समजून घेणार. ठीक आहे. मुद्दामूनच काय केलंय, तुमचं इकॉनॉमिक्सचं जे काही एखादं पुस्तक तुम्ही वाचत आहात, क्लिअर आहे का, यातनं पंचवार्षिक योजनांचा फक्त भाग जर मित्रांनो पाहाल तर थोडस वाचून घ्या. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असेल तो विचारा. मुद्दामूनच मी फार थोडस स्पीड मध्ये जे आहे तुम्हाला समजून सांगितलं. क्लिअर? चला पटाकन कोणाला काही विचारायचं आहे? नसेल तर उर्वरित जे आहे, कालचा म्हणजे संध्याकाळी जे आपण काय पाहणार आहे मराठी व्याकरणासाठी भेटू आपण. ठीक आहे. थँक्यू.